हा गेल्या काही दशकांचा शतकांचा सततचा इतिहास आहे की वारंवार कोणीतरी येतं आणि पाहता पाहता आपल्याला गुलाम बनवतं. आपण ते सहन करणारे लोक नाहीतच, आपल्या अंगी पराक्रम आहे म्हणून आपण पुन्हा स्वतंत्र होतो, पण पुन्हा दुसरा येतो आणि पुन्हा आपण गुलाम बनतो. दरवेळेला त्याच चुका करतो. दरवेळेला कोणीतरी घरभेदी मिळतो, दरवेळेला कुठेतरी आपली असावधानता आपल्याला नडते, दरवेळेला आपल्यातले भेद हे परकीयांच्या यशाला खतपाणी घालतात. मुळात हा रोग आहे, त्याचं निदान झाल्याशिवाय आणि या देशाचं नष्टचर्य संपणार नाही. डॉक्टरांच्या समकालीन असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व चळवळींच्या डॉक्टरांनी सगळीकडे काम केलं आहे. डॉक्टरांचं मित्रमंडळ फार बहुरंगी होतं, त्यात बॅरिस्टर रुईकरही होते, ते कम्युनिस्ट विचारांचे म्हणवायचे. या सगळ्यांबरोबर डॉक्टरांची मैत्री होती आणि समाजाकरता चाललेल्या सर्व चांगल्या गोष्टींमध्ये डॉक्टरांनी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की या सर्वांना त्या वेळचा प्रश्न, त्याचं उत्तर, याबाबतीत प्रयत्न, याबाबतीत कुठे काही कमी नाही आहे. परंतु हे सगळं कमी नसतानाही प्रत्येकाला असं वाटतं की हा तात्पुरता उपाय आहे, पण नेहमी करता हे जर संपवायचं असेल, समाजातली एखादी रूढी निपटून काढायची असेल, परकीय राज्यकर्त्यांना कायमचा निरोप द्यायचा असेल, हे सगळं जर कायम व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपल्यातले काही मूलभूत दोष ते दुरुस्त केले पाहिजेत. ते दुरुस्त करण्याचं काम कोणाला तरी करावं लागेल आणि मग ते कोणीतरी केलं पाहिजे. तर डॉक्टर म्हणाले की बाकी कामं सगळे लोक करतायत, आम्ही हेच काम करतो. डॉक्टरांच्या एका पत्रात असं वाक्य आहे की संघटनेकरता संघटना हे तत्व संघाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. हे समजतच नसे लोकांना. पण जे सगळं होत आहे आज, संघाचे संशोधक करतायत आणि जे व्हायला पाहिजे ते समाजात आपोआप होत राहील. एखादी साथ येते तर ती साथ आल्यावर जे निरोगी शरीर असतं त्याच्यामध्ये आपोआप त्याचा प्रतिकार उभा राहतो आणि तो रोग त्याच्या शरीरात प्रवेशच करू शकत नाही. म्हणून प्रत्येक साथीत काही लोक आजारी पडतात, काही लोक आजारी पडून बरे होतात, काही लोक आजारी पडून मरतात आणि काही लोक आजारीच पडत नाहीत. त्याचं कारण हेच आहे, त्या शरीराची ही जी इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो शास्त्रीय इंग्रजी शास्त्रीय भाषेत, ती तशी तयार असते. ती इम्युनिटी तयार असण्याचं कारण शरीरामध्ये सगळीकडे एक संवेदना असते आणि ती एक संवेदना ही पूर्ण शरीर एक मानून सर्व शरीराला व्यापून प्रत्येक अंगाचा विचार त्याप्रमाणे करते. म्हणून कुठेही काही झालं की तिथे ताबडतोब प्रतिकार त्याचा उभा राहतो. आपल्या देशामध्ये आत्मविस्मृतीमुळे आपण कोण, आपले कोण या गोष्टीचा ज्ञानाचा अभाव आहे. त्या बाबतीत स्पष्टता नाही. लागोपाठच्या आक्रमणांमुळे जी गुलामी आली त्या गुलामीचं एक मानसिक दडपण आहे. त्याच्यामुळे स्पष्ट विचार करणे, स्पष्ट बोलणे याचा साहस नाही, आत्मविश्वास नाही आणि त्याच्यामुळे स्वार्थ आणि भेदांचा थैमान आहे. आणि म्हणून आपल्याला जोडणाऱ्या सूत्राच्या आधारावर सर्व समाज पूर्ण संघटित करायचा. आपली जी ओळख आहे ती स्पष्टपणे आपल्या मनात जागली पाहिजे, जगापुढे मांडली पाहिजे. आपण कोण हे कळलं तर आपले कोण हे कळतं आणि ती ओळख अशी आहे की ती सगळ्या जगाला आपलं मानायला शिकवते. ती एकमात्र जगात अशी ओळख आहे की प्रत्येकाची आपली छोटी ओळख कायम ठेवून ती सगळ्यांना एका मोठ्या ओळखीत बांधणारी ओळख आहे.
आणि त्याच्यामुळे अभिमानाने गौरवाने म्हटलं पाहिजे आम्ही हिंदू आहोत. सर्व प्रकारच्या परिस्थितीतून जगाचं जीवन नीट चालावं, राष्ट्राचं जीवन नीट चालावं, कुटुंबांचं जीवन नीट चालावं, व्यक्तीचं जीवन नीट चालावं, अशा प्रकारचा एक प्राकृतिक चालत आलेला धर्म तो आपला धर्म आहे. त्याला आपण हिंदू धर्म म्हणतो. तो सनातन धर्म आहे, तो मानव धर्म आहे, तो बंधुभाव आहे. त्या धर्माच्या आधारावर वागलं पाहिजे. ज्ञान भरपूर आहे, विद्वान खूप आहेत, पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, प्रवचनं भाषणं होतात, आचरण होत नाही. ते आचरण झालं पाहिजे. आणि म्हणून या आचारप्रभव धर्माचं आचरण सर्व हिंदू समाजाने शिकलं पाहिजे. आपण कोण याची ओळख मनात जागती ठेवून आपला धर्म, आपली संस्कृती याच्यावर आपण पक्क राहून आचरण केलं पाहिजे. तर परिस्थितीत तगण्याची ताकद, आत्मविश्वास आपल्याजवळ येईल. आणि हे करत असताना आपल्या प्रश्नांना सगळ्या प्रकारांनी उत्तम प्रकारे निरस्त करून आपण जगाला सुद्धा जगाच्या प्रश्नांचा विचार करण्याचा आपण हे उपाय देऊ शकतो. ही दृष्टी व्यापक पहिल्यापासून आहे. त्यावेळेला ती तशी मांडली गेली नाही, कारण शक्ती नव्हती. जे करायची ताकद नाही ते उगीच बोलण्यात काही अर्थ नसतो, त्यातून दंभही उत्पन्न होतो. आणि म्हणून जशी शक्ती वाढत गेली तसतशा एक एक पैलू संघाचा समोर घेत गेला. पण सुरुवातीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला काय करायचं याची संपूर्ण आणि पक्की जाणीव होती. डॉक्टरांनी जो प्रस्ताव आणला होता 1920च्या अधिवेशनात, त्याच्यामध्ये या चिंतनाचा कॅनव्हास पूर्ण दिसतो. संपूर्ण स्वातंत्र्य हे आपलं ध्येय काँग्रेसने घोषित करावं.